हरिओम. मुक्तचिंतन क्रमांक 42. कुठलीही गोष्ट एकाग्रतेने केली की चांगली होते. म्हणजे त्या गोष्टीकडे सर्व शक्ती एकवटल्या जायला हव्यात. खरं म्हणजे असं नेहमी घडायला हरकत नाही, पण घडत नाही ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक पातळीवर अशी एकाग्रता सर्वसाधारणपणे जमते, पण मानसिक पातळीवर मात्र जमत नाही. व याला कारण मनाचा चंचल स्वभाव. मन चंचल असतं म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आपल्या डोक्यात अनेक विषय असतात. कल्पना करा की आपण संध्याकाळी घराबाहेर पडलेलो आहोत. आपल्याला एकूण 5 मित्रांकडे जायचंय. त्यापैकी सर्वांची घरं शोधायची आहेत. घराबाहेर पडताना आपण एक मित्र श्री जाधव यांच्याकडे जावं असं ठरवून त्यांच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. रस्त्यात एखादी खूण दिसली व आपल्याला आठवलं की अरे, देशपांडे तर इथेच जवळपास राहतात. मग आपण जाधवांचं घर शोधण्याचा नाद सोडून देशपांडेंच्या घराची चौकशी करू लागतो. तेवढ्यात आपल्याला एक बंगला दिसतो, मातृछाया. अरे, हा तर नायकांचाच बंगला. आपल्याला त्यांच्याकडेही जायचं होतं. मग आपण चौकशी करतो, पण आपल्याला हवे असलेले नाईक हे नाहीत असं कळतं. कारण आपल्याला हव्या असलेल्या नायकांचा बंगला शहराच्या दुसऱ्या भागात असतो. मग जाधव देशपांडे यांचे पत्ते शोधण्याऐवजी नायकांनंतरचे मित्र श्री चिटणीस यांचा पत्ता आपण शोधू लागतो. तेव्हा असं लक्षात येतं की चिटणीसांचं घर 4-5 किलोमीटरवर आहे. अखेर कंटाळून आपण पहिले मित्र श्री जाधव यांचं घर सापडतं का याचा पुन्हा एकदा विचार करू लागतो. पण आतापर्यंत फिरत फिरत आपण खूपच लांब आलेलो असतो. वेळ फार झालेला असतो, म्हणून 5व्या मित्राच्या घराची चौकशी देखील न करता आपण घरी परततो. वेळ वाया जातो व भेट कोणाचीच होत नाही. याचं कारण प्रत्येक वेळी आपण आपली शोधाची दिशा बदलत गेलो. याऐवजी आपण प्रत्येक मित्राच्या घराचा अंदाज घेऊन एकाचं घर शोधल्याशिवाय दुसऱ्याचा विचारच करायचा नाही असं ठरवलं असतं तर निदान 2-3 मित्र तरी भेटले असते. आपल्या मनात असाच गोंधळ चालत असतो. एक काम करताना एखाद्या किरकोळ संदर्भावरून मन दुसरीकडे जातं. वेळ वाया जातो आणि काम न होताच घरी परतावं लागतं. यालाच म्हणतात मनाची चंचलता. एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करणं म्हणजे मनाची स्थिरता. हे सगळं आपल्याला पटतं. आपण मन स्थिर करायला जातो, पण ते आपल्या प्रयत्नांना दाद देत नाही. ते केव्हा दुसऱ्या ठिकाणी जातं ते लक्षात देखील येत नाही. त्याकरता एकच मार्ग व तो म्हणजे योगाभ्यास. हरिओम.